वैजापूर पोलिसांची दबंग कारवाई, सिनेस्टाईल पाठलाग करून संशयित दरोडेखोर पकडले। रात्री 8:30 वाजेच्या सुमारास वैजापूर शहरातील स्टेशन रोड लगत असलेल्या SBI बँक मोंढा शाखा परिसरात हरियाणा राज्याची पासिंग असलेल्या स्विफ्ट गाडीत काही संशयित इसम आले असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना फोनवरून मिळाली। सदरची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, पोलीस हवालदार अविनाश भास्कर, ज्ञानेश्वर मेटे, सागर विधे लघाणे यांचे पथक माहितीतील ठिकाणी दाखल झाले। मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच वाहन क्रमांक HR 93B 6557 यामध्ये बसलेले सर्वजण स्टेशन रस्त्याने वाहन घेऊन सुसाट निघाले। यावेळी पोलिसांनीही शासकीय वाहन व दुचाक्याने या वाहनाचा पाठलाग केला। दरम्यान जरूळ फाटा येथे वाहन पोहोचले, मात्र या ठिकाणी नागरिकांचा जमाव बघून दरोडेखोर पुन्हा माघारी फिरले व त्यांनी आपली कार वैजापूरच्या दिशेने वळवली। शहरात पोहोचताच त्यांनी जीवनगंगा हाऊसिंग सोसायटीत सुसाट वाहन घुसवले। वसाहतीच्या शेवट आगू रोडलगत असलेल्या जेजूरकर वस्ती येथे त्यांनी वाहन सोडून पळ काढला। दरम्यान तालुक्यातील तिडी शिवारातील जिल्हा परिषद शाळेजवळ दोघेजण संशयितरित्या फिरत असल्याचा सुगावा उशिरा रात्री पोलिसांना लागला। पथकाने तिडी मकरमतपूर शिवारात अंधारात संशयित दरोडेखोरांचा शोध घेतला। यावेळी तिडी गावात जिल्हा परिषद शाळेजवळ 2 इसम संशयितरित्या वावरताना दिसून आले। पोलीस आल्याचे चाहूल लागल्याने त्यांनी तिथूनही पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले। त्यांना त्यांची विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव मोहम्मद कैफ नजमुद्दीन राहणार ओलेटा तालुका फिरोजपूर जिल्हा नुहू राज्य हरियाणा, आझाद इमरू खान राहणार झारोकशी तालुका पुन्हना जिल्हा नुहू राज्य हरियाणा असल्याचे सांगितले। यावेळी त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, 22,000ची रोकड, कार व 4,87,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। कारवाई दरम्यान त्यांचे इतर 3 साथीदार पळ काढण्यात यशस्वी झाले। या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पार पाडली।